तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप भन्नाट, माहितीपूर्ण आणि फायदा करणारा, पैसा देणारा, पैसा मिळवून देणारा अशा योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप प्रत्येकाला फायदा होणारा असा आहे. त्यामुळे लक्षपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती घ्या आणि अर्ज करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये आरामात येतील, ज्यातून तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज करू शकता, काही तुमच्या गरजा भागवू शकता, आणखीन काय आणखीन बरेचसे उपयोग त्या पैशाचे होऊ शकतात. तर अशी ही शासनाची योजना आहे. हे गायज, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा, आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, आज मी एक तुम्हाला खूप सुंदर आणि एक भन्नाट योजनेबद्दल माहिती सांगत आहे. त्याचं झालं असं की मी सीएससीचं केंद्र चालवते, म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर चालवते, जिथून शासकीय योजना राबवल्या जातात किंवा वेगवेगळ्या शासकीय योजनांचे फॉर्म भरले जातात. तर त्या योजनेची जास्त मी म्हणजे योजनेबद्दल एक स्टेटस टाकला फोनवर, तर इतके फोन येत आहेत आणि प्रत्येकांना वेगवेगळी माहिती डीपमध्ये देणं मला शक्य होत नाहीये. म्हणताना असं ठरवलं की आपण एक छानसा व्हिडिओ करूया ह्याच्यावर, ज्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल प्रत्येकाला. आणि मग विचार केला की हा व्हिडिओ किंवा ह्या योजनेबद्दलची माहिती फक्त आपल्या गावापुरतीच मर्यादित न राहता आपल्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीपर्यंत ही माहिती पोहोचवावी, आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ. नुकताच अर्थसंकल्पामध्ये एक महिलांसाठी खूप सुंदर योजना चालू केलेली आहे, आणि तिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं. तर ती योजना कुणाकुणासाठी आहे तर ह्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यात GR जो आहे तो दिनांक 28 जून 2024 रोजी आलेला आहे, म्हणजे 2च दिवसापूर्वी. आणि योजना जी चालू होणार आहे ती 1 जुलैपासून चालू होणार आहे. तर GR काय आहे तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगते. तर GR असा आहे की महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे असं GR मध्ये सांगतायत. आणि श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी 59.10% म्हणजे, आणि स्त्रियांची 28.70% मध्ये. म्हणजे वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं शासनाला वाटतंय, आणि म्हणून ही योजना त्यांनी राबवलेली आहे. पूर्ण डीपमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. शासन निर्णय काय म्हणतोय बघा. तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. आता या योजनेचा उद्देश काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात. तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीसाठी चालना देणे हा एक मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, मुलींना आणि महिलांना सशक्तीकरणास चालना देणे, महिलांच्यावर जे मुलांचं आरोग्य अवलंबून आहे तर त्यांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणे. तर हा झाला उद्देश. आणि योजनेचे स्वरूप जर म्हणाल तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1,500 म्हणजे 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. म्हणजे प्रत्येक महिलेचं ज्या तुम्ही अर्ज करणार आहे तर त्यांचं आधार कार्ड हवं, आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक हवा, आणि आधार तुमच्या बँकेच्या अकाउंटला सुद्धा लिंक हवा. योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहेत बघा. तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. तर या सर्व महिलांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. योजनांच्या लाभार्थ्याची पात्रता मी पूर्ण तुम्हाला एकदम एकाच व्हिडिओमध्ये सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला इकडं तिकडं धावपळ करावी लागू नये यासाठी. तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की ती महिला महाराष्ट्राची असायला हवी, रहिवासी असायला हवी. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असायला पाहिजेत. म्हणजे विवाहित मध्ये आपण सगळ्या येतो. आणि वयाची अट जी आहे ती 21 वर्ष पूर्ण, आणि कमाल वयाची जी अट आहे ती 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि कुटुंबाची जी वार्षिक उत्पन्नाचा जो दाखला आपल्याला घ्यायचा आहे तर तो 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला हवे.
आता ह्यातमध्ये बघा अपात्र कोण कोण आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे थोडी क्लिअरिटी येईल आपल्याला की कोण भरायचं आणि कोण नाही भरायचं. म्हणजे असं व्हायला नको की प्रत्येक जण विचारतात आम्हाला चालते काय, आम्हाला चालते काय, आम्ही म्हणजे असं वाटतंय प्रत्येकांना की सगळ्याच महिला ह्याच्यासाठी पात्र आहेत, तर तसं नाहीये. तर त्यातमध्ये अपात्र कोण कोण आहे ते पण सांगण्यात आलेलं आहे, तर ते तुम्हाला मी सांगते. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त आहे, म्हणजे रेशन कार्डवर तुमची 4-5 जी लोक काही असतील तर त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा म्हणजे कमी असायला पाहिजे, जास्त नसावं. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जर तुम्ही आयकर देत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी यासाठी अपात्र ठरणार. चौथा अपात्रतेसाठी जो मुद्दा दिलेला आहे त्यांनी, तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ जर घेतला असेल तर ती महिला सुद्धा याच्यासाठी अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आजी किंवा माजी खासदार जर असतील तर ते याच्यासाठी अर्ज करू शकणार नाहीयेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक म्हणजे शासकीय सेवक असेल किंवा सरकारी नोकरी ज्यांना आहे तर ते इकडे अर्ज करू शकत नाही, तर ते अपात्र आहे त्याच्यासाठी. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, म्हणजे पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या नावे, म्हणजे पत्नीच्या नावे वेगळे असेल, पतीच्या नावे वेगळे असेल आणि त्यांच्या आईवडिलांच्या नावे वेगळे असेल, म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये मिळून 5 एकरपेक्षा जास्त शेती नको आहे, जर असेल तर ते इथे अपात्र ठरतात. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, आता हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे की ऍक्च्युली हे घ्यायला नको पाहिजे होतं असं मला वैयक्तिक वाटतं, कारण आता 4 चाकी सुद्धा जवळजवळ गरज ठरलेली आहे. छोट्या मोठ्या 4 चाकी सगळ्यांच्याकडे असतात, इव्हन लाख रुपयाच्या सुद्धा 4 चाकी आहे. 25,000पासून 4 चाकी यायला लागले, त्यामुळे 4 चाकी अशी काही विशेष बाब नाहीये, पण त्यांनी इकडे घातले तर काहीतरी विचार केला असेल. याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर जे 4 चाकीमध्ये त्याचा समावेश केलेला नाही, जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तो चालू शकतो, पण ट्रॅक्टर सोडून जर काही 4 चाकी वाहनं तुमच्याकडे असतील तर म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असतील तर ते इकडे अपात्र होतात. याच्यामध्ये काय जर बदल करायचा असेल, आवश्यकता वाटली तर ते भविष्यात कदाचित घेतले जातील असं ते म्हणतात. या योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर ते मी तुम्हाला एकत्र सांगते. मी पूर्ण व्हिडिओ जो आहे तो स्किप करून बघू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. नाहीतर स्किप करून बघितला की मधली माहिती सुटून जाईल. त्याच्यासाठी अगदी शांतपणे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग काय जर शंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे पाहिजेत, म्हणजे कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. एकूण इथे 8 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, त्यापैकी एक आहे तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ही आहे. आणि दुसरं आहे ते लाभार्थ्याचं आधार कार्ड असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही रहिवासी दाखला तुम्हाला मिळायला पाहिजे. नसेल रहिवासी दाखला तर जन्म दाखला इथे तुम्हाला चालू शकतो. तिसरी गोष्ट जी सांगितलेली आहे ती सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे आपल्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे 2.5 लाखाच्या आतला. त्यामध्ये महिलेचा, म्हणजे ज्या महिला बेनिफिशरी, जी महिला घेणार आहे बेनिफिट याचं, तर त्या महिलेचा उल्लेख सुद्धा त्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये असायला हवा. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, म्हणजे बँकेचं पासबुक जे असतं त्या पहिल्या पानावर पूर्ण सगळी तुमची माहिती, फोटो वगैरे असतो, तर त्या पहिल्या पानाची प्रत म्हणजे झेरॉक्स तुम्हाला काढून घ्यायचा आहे. पासपोर्ट आकारचा एक फोटो हवा आहे. इथे एक सांगितलंय पण तुम्ही 2 किमान 2 तरी असायला हवेत. आयत्या वेळेला काय प्रॉब्लेम यायला नको म्हणून एखाद दुसरा फोटो एक्स्ट्रा ठेवा तयार. लागणार नाहीये, एकच लागणार आहे, पण सांगायला लागले एखाद दुसरा एक्स्ट्रा ठेवला तुमच्याजवळ तरी काही हरकत नाही. तो आयत्या वेळेला फॉर्मवर किती भरायचं ते त्यावेळेला कळेल. रेशन कार्ड हवंय तुम्हाला. रेशन कार्डामध्ये तुमचं नाव असणंही तितकंच गरजेचं आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एक तुम्हाला भरायला लागणार आहे. ते फॉर्म भरताना तुम्ही भरू शकता. ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर रहिवासी दाखला आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि ह्याचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला तहसीलदाराचाच असायला हवा. डोमिसाईल सर्टिफिकेट जे काढायचं आपल्याला
ते महिलेच्या नावाने काढायचं आहे. म्हणजे वैयक्तिक जी महिला फॉर्म भरणार आहे तर त्याच महिलेच्या नावाने डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला आपल्याला काढायचा आहे. आणि उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये एक विशेष माहिती मी पुन्हा एकदा सांगते की ज्यावेळेला तुम्ही उत्पन्नाचा दाखला करता तर कुटुंब प्रमुखाच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. आणि बेनिफिशरी महिलेचा सुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या नावाचा सुद्धा बेनिफिशरी म्हणजे जी व्यक्ती अर्ज करणार आहे की जी महिला अर्ज करणार आहे तर त्या महिलेच्या नावाचा उल्लेख त्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये असायला हवा. तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. हे सोडून जरी अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही शंका मला विचारू शकता. तर त्याचं निरसन मी व्हिडिओच्या माध्यमातून करत जाईन. आणि अजून काही ह्याच्यामध्ये माहिती लागली तर ती पण सांगण्यात येईल. आता असं आहे की विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही जी योजना आहे ती त्यांना लवकरात लवकर राबवायची आहे. तर याच्यासाठी त्यांनी जी वेळ दिलेली आहे ती फक्त 15 दिवसाची दिलेली आहे. मला माहित नाही 15 दिवसामध्ये हे सगळं कसं शक्य आहे. कदाचित असं पण होईल की पुढे वेळ वाढवून मिळेल, पण हे मी आत्ताच सांगत नाही कारण तसं त्यांनी अधिकृतरित्या काही जाहीर केलेलं नाहीये. त्यामुळे 15 दिवसामध्ये 1 जुलैपासून ही योजना चालू होते. 1 जुलैपासून फॉर्म भरायला चालू होतात ते 15 जुलैपर्यंत म्हणजे एकूण 15 दिवस आपल्याला मिळालेले आहेत. तर या 15 दिवसामध्ये आपल्याला हा फॉर्म काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. आणि त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या आणि हा फॉर्म भरा. तर फ्रेंड्स, मैत्रिणींनी कालपासून फोन करून भंडावून सोडलेला आहे. ते आणखीनही काही प्रश्न आहेत त्यांचे, तर ते सुद्धा मी इथं क्लिअर करू इच्छिते. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि इकडे तिकडे धावपळ लागणार नाही. यासाठी तर आपल्याला डोमिसाईलचं सर्टिफिकेट जे काढायचं आहे तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. आपल्याला तहसीलदारच हवं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा. तर त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला लागतो आपल्याला. दुसरं म्हणजे आधार कार्ड लागतं, रेशन कार्ड लागतं, रहिवासी दाखला लागतो. रहिवासी दाखला म्हणजे आपल्या तलाठ्याकडून गाव लेवलला आपल्या तलाठ्याकडून जो आपण रहिवासी दाखला घेतो तो डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी वापरावा लागतो पुढे. आणि त्यासाठी आपण स्वयं घोषणापत्र सुद्धा जोडू शकतो आणि अर्ज. तर हे सगळं डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक बाबी आहेत. आता राहिलं काय, दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तर सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला आपल्या गावात प्रत्येक गावामध्ये एक तलाठी असतो. त्या तलाठीकडून आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो सर्वप्रथम. आणि तो दाखला पुढे आपल्याला तहसीलदारच्या उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जोडावा लागतो. तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला मी आधी सांगते. यामध्ये ओळखीच्या पुराव्यासाठी आपण काही डॉक्युमेंट्स म्हणजे यापैकी आता मी जे सांगते त्यापैकी कोणतंही एक आपल्याला चालू शकतं. तर त्यामध्ये आहे पासपोर्ट, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान कार्ड. या 5 पैकी कोणतंही एक जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही तो ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागेल पत्त्याचा पुरावा. आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आपल्याला पुढील पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स चालेल. तर त्यामध्ये आहे लाईट बिल, कर पावती, पाणीपट्टी, रेशन कार्ड 7, 12 किंवा 8. तर या डॉक्युमेंट्स पैकी कोणतंही एक जर तुमच्याकडे असेल तर ते पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला तिथे वापरता येईल. आणि उत्पन्नाचा पुरावा आपल्याला हवा. तर उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आपल्याच गावातील तलाट्याकडून जो आपण उत्पन्नाचा दाखला घेतो तर तो दाखला आपल्याला जोडावा लागेल. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला कुठं जायचं आहे तर तालुक्याला तहसील कार्यालय असतं आणि तिथे सेतूचं जे ऑफिस असतं तिथे जायचं किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण हा अर्ज करू शकतो. तर इतके डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला रेशन कार्ड खूप महत्वाचं आहे इकडे. रेशन कार्ड जर आपलं फाटलं असेल, काही खराब झालं असेल काही कारणाने तर रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला नवीन काढून घ्यावं लागेल. हे इतके सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपण ज्या वेळेला जाऊ तर त्यावेळेला आपला फॉर्म भरता येईल. पुढील ज्या काही अपडेट्स असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईन. तुम्हाला जर इतक्या व्हिडिओमधून जरी काही समजलं नसेल, जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तर ते तुमच्या सगळ्या कॉमेंट्सचा प्रश्नांचा विचार करून मी पुढचा व्हिडिओ बनवेन ज्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. आणि आपल्या ह्याच्यामध्ये एक सेक्शन मी असा पण ठेवलेला आहे म्हणजे आपल्या या चॅनलवर फक्त मजा मस्ती, गमती जमती, ट्रॅव्हल व्हिडिओ, कुकिंग इतकंच नसणार आहे. तर काही शासकीय योजनांची माहिती सुद्धा मी इथून पुढे तुम्हाला वेळोवेळी देत जाईन ज्या माझ्याकडे अवेलेबल होतील किंवा मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतील अशा ज्या छान छान योजना असतील तर त्या योजनांचा अंतर्भाव सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये करणार आहे.
तर अशाच शासकीय योजनांची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल आणि माझे बाकीचे पण व्हिडिओ असतात, रेग्युलर जे ब्लॉग असतात, तर त्यातमध्ये तुम्हाला रुची असेल तर तुम्ही माझं चॅनल जे माझं आहे विलेज लाईफ विथ मेगा हे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील, व्हिडिओ आवडला असतील तर तुम्ही ते कॉमेंट्स थ्रू मला सांगू शकता. आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर मला वाटतं की याचा पुरेपूर सर्व महिलांनी उपयोग करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय.